श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, ज्यावेळी आपल्यावर अचानक आर्थिक संकट येते तेव्हा आपण ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणावा। हा मंत्र म्हणताना देवापुढे बसून दिवा अगरबत्ती लावून 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। यामुळे आपल्याला धनवृद्धी व लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। त्यानंतर नोकरी व प्रमोशन बाधा यासाठी ओम गण गणपते नमः हा मंत्र बुद्धीचे देवता गणपती बाप्पाच्या पुढे बसून तुम्ही घरात बसू शकता किंवा गणपती मंदिरामध्ये बसून 108 वेळा म्हणायचं आहे। यामुळे आपल्याला कार्यसिद्धी व उन्नती प्राप्त होते, आपली कामे यशस्वीरित्या पार पडतात। त्यानंतर शत्रू भयबाधा यासाठी ओम क्रीम कालिकाये नमः हा मंत्र रात्री झोपण्याआधी देवापुढे बसून 108 वेळा म्हणायचा आहे। यामुळे शत्रूवर विजय प्राप्त होतो व घरात सुख शांती समृद्धी नांदते व व्यक्तीची भीती संपते। यानंतर मानसिक तणाव डिप्रेशन ओम नमः शिवाय हा महादेवांचा मंत्र आपले टॉनिक आहे। हा मंत्र तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन 108 वेळा निर्मळ अंतकरणाने म्हणायचा आहे। यामुळे आपले मन शांत राहते, चित्त थाऱ्यावर राहते, डोक्यातील अनेक विचार नाहीसे होतात, व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। यामुळे व्यक्तीची मानसिक तणाव हळूहळू कमी होतो, मनातील भीती नाहीशी होते। महादेवांच्या आशीर्वादाने व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते व सगळ्यात महत्त्वाचे हा मंत्र प्रदोष काळी म्हणावा 4:30 ते 6:30। त्यानंतर विद्या शिक्षण बाधा यासाठी ओम ऐं सरस्वते नमः हा मंत्र आपण जिथे मुलं अभ्यास करतात, व्यक्ती ऑफिसची लिखाणाची कामे करतात त्या जागेवर बसून हा सरस्वती मंत्र म्हणायचा आहे। मुलांना बरोबर घेऊन 108 वेळा अगदी मनापासून डोळे झाकून म्हणावा। मग बघा, यामुळे मुलांची बुद्धी व विद्येत वाढ होते, विद्या व शिक्षणामध्ये यश प्राप्त होते। विवाह विलंब अडथळे यासाठी ओम कात्यायने नमः हा मंत्र म्हणावा। हा मंत्र म्हणताना विवाह योग जो मुलगा किंवा मुलगी असेल त्यांनी लाल किंवा केशरी कलरचे कपडे परिधान करून देवापुढे बसावे, अगरबत्ती धूप दीप लावून तिन्ही सांजेच्या वेळी 108 वेळा हा मंत्र अगदी मनापासून म्हणावा। या सेवेमुळे देवी आईचा तात्काळ आशीर्वाद प्राप्त होतो व शीघ्र विवाह प्राप्ती होते। त्यानंतर आहे संतान प्राप्ती यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणावा। हा मंत्र स्त्रीने जिला संतान नाही तिने श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करून धूप दीप लावून मूर्तीला फुले अक्षता वाहून नमस्कार करून हा मंत्र 108 वेळा श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे बसून म्हणावा। श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने यामुळे 100% संतान प्राप्ती होते। कर्ज ऋणमुक्ती हा मंत्र ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता, पण दिवसभरात 108 वेळा जप झाला पाहिजे। यामुळे व्यक्ती कर्जातून मुक्त होते व कर्ज लवकर फिटते। ग्रह दोष शांती ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा म्हणावा। यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहदोष नाहीसा होतो। श्री स्वामी समर्थ।